शासनाचे पैसे परत जाऊ देत, काय फरक पडत काय गरज नाही, परत जाऊ देत. आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तिथं वृक्ष आहे आणि हजारो पक्ष्यांचं वास्तव्य आहे. मी तुम्हाला आत्ता म्हटलं तर आत्ता व्हिडिओ दाखवतो. हजारो पक्षी, फक्त कावळाच नव्हे, विदेशी पक्षी, बगळे, हे सगळे तिथं वास्तव करतात. ह्या सगळ्या गोष्टीचा आज आपण विचार केला. भविष्यात तुम्हाला जर भाजी मंडई बांधायची आहे तर आमचं म्हणणं असं आहे, तिथे निलगिरीच्या ठिकाणी दुसरी वृक्षारोपण तुम्ही करावं, तेवढी मोठी उभू देत आणि त्यानंतर काय करायचं करा. आणि तेवढी जागा सोडून करा ना. त्या पक्ष्यांना बसायला, आता एखादा पक्षी आहे तो त्याच फांदीवर बसतो, त्याचं काहीतरी कारण असणार ना, नैसर्गिक कारण असणार ना. तेवढा भाग तो माझं स्वतःच समजतो ना, ते तोडल्यानंतर जाणार कुठं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करून हे त्वरित. सर्व भाजी विक्रेत्यांनी नगरपालिकेत येऊन मागण्या मांडलेल्या आहेत प्रशासनाकडे. काय मागण्या आहेत तुमच्या? हॉटेलमध्ये सुसज्ज भाजी मंडई असताना दुसऱ्या भाजी मंडईचा घाट घातला जातोय. त्या भाजी मंडईची काय सध्या गरज नाही. आणि रस्त्यावर भाजी विक्रेते बसले, त्यांना तिथं बसून त्यांची सगळ्यांची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या भाजी मंडईची काही आवश्यकता नाही, त्याची काही गरज नाही. हे दुसरं नवीन भाजी मार्केट कुठे होणार आहे? उपजिल्हा रुग्णालयाजवळ. उपजिल्हा रुग्णालयाजवळ होणार आहे. आता तिथं अडचणी काय काय आहेत? तर काय झाडं आहेत, पशुपक्ष्यांचे त्रास होतोय, निलगिरी झाडं आहेत, पक्ष्यांना त्रास होतोय. त्यामुळे गडिंग्लजमध्ये भाजी मार्केट सुस्थितीत असून सुद्धा भाजी विक्री रस्त्यावर होत आहे आणि भाजी मार्केट रिकामे आहे आणि दुसरं भाजी मार्केट चालू करायचं हे आहे, ते होऊ नये, काही पण उपयोग नाही त्याचा. आता आहे ते भाजी मार्केट बंदच आहे, बंद स्थितीच आहे. नवीन भाजी मार्केटला तुमचा विरोध काय? नाही, विरोध काय नाही, पण हाय ते पण हे चालत नाही. आणि ते नवीन काय बांधून काय करणार तुम्ही? हाय ती भाजी मंडई एकत्र होते, हाय ते रस्त्यावरची भाजी मार्केटमध्ये होऊ दे. आम्हाला त्या भाजी मार्केटचा काही विरोध नाही आहे, पण हाय ते रिकामे आहे आणि तुम्ही दुसरं बांधून काय करणार तिथे? आता तिथं अडचणी काय काय आहेत? भाजी मार्केट रिकामे असल्यामुळं पार्किंगचं म्हणजे पुणे मुंबईला जाणाऱ्या गाड्या 2-2, 3-3 दिवस तिथंच असतात. पाणी स्वच्छ मिळत नाही, पाणी स्वच्छ नाही, पुणे मुंबईला जाणारे लोक तिथं पार्किंग करून गेलेले असतात. 2-3 दिवस तिथं गाड्या तिथंच असतात. खालच्या पाण्याच्या टाकीचं वरचा टोपण आहे ते 1 वर्ष झालं त्यांनी आम्ही पाठपुरावा करून ते त्यांनी बसलेलं नाही. 15 वर्ष झाले आता भाजी मार्केटमध्ये माणसंच नाही, कोण नाही. आणि एवढ्या भाजी मार्केट गरज असताना दुसऱ्या भाजी मार्केट बांधायची गरज नाही म्हणते. ह्याच भाजी मार्केटमध्ये सगळ्या लोकांना इथं बसवा आणि भाजी मार्केटमध्ये जागा सुद्धा भरपूर आहे ही विनंती करतो आम्ही. गरजच नाही आम्हाला. हां, आणि तिथं पार्किंगचं सगळं आहे ते सगळं जरा बंद करा, शौचालय जरा स्वच्छ करा, लाईटाचं जरा सोय करा, पाण्याच्या टाकीचं टोपण जरा बसवा. सगळे हे मान्य आम्ही 1 वर्ष झालं नगरपालिकेला सांगत आहे. कारण हे नगरपालिकेला आमच्या कधीच तक्रारच नाही असं त्यांनी समजून घ्यायला लागलंय. हे आमचं मान्य आहे.